पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 15 शिवसेना सर्वसाधारण महिला इच्छुक उमेदवार उच्च शिक्षित निशिगंधाताई थोरात यांच्याशी थेट संवाद नक्की पहा. मित्रांनो नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाला सध्या वेग आला आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्ष हे मोठ्या तयारीने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांची चाचपणी चालू आहे. अनेक उमेदवारांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत. अनेक जणांचे इंटरव्ह्यू मुलाखती चालू आहेत. आणि अशामध्येच प्रभाग क्रमांक 15मधून सर्वसाधारण महिला म्हणून निशिगंधाताई नितीन थोरात या इच्छुक उमेदवार आहेत. शिवसेना पक्षाकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. मला वाटतं ताई आपली आजच इंटरव्ह्यू पण झाला. तर आजच त्यांचा इंटरव्ह्यूही झाला आहे. आजच त्यांची पक्षाची मुलाखतही झालेली आहे. आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी निशिगंधाताईशी संपर्क साधतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. ताई नमस्कार. नमस्कार दादा. ताई आजच आपण इंटरव्ह्यू दिलात. साधारण कसा होता इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू खूप छान गेला. आज आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारीचे जे अर्ज दाखल करण्यात आले होते शिवसेना भवनमध्ये, तर त्या सर्वांच्या आज प्रभाग 15साठी आज आमचा इंटरव्ह्यू झाला. त्यामध्ये प्रामुख्याने शिवतारे साहेब, तसेच नीलमताई गोरे आणि प्रमुख आमचे शिवसेना प्रमुख शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या थ्रू आज आमचा इंटरव्ह्यू खूप छान पद्धतीने पार पडला. आपण प्रभाग क्रमांक 15मधून सर्वसाधारण महिला म्हणून इच्छुक उमेदवार आहात. प्रभाग क्रमांक 15 आपल्याला माहिती आहे की साधारण सर्वच हे नवीन प्रभाग क्रमांक 15 जो सर्वच भाग आहे तो नव्यानं पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला भाग आहे. यापूर्वी आपल्याकडे इथं ग्रामपंचायत असायची. त्यामुळं साधारण प्रभाग क्रमांक 15मध्ये अनेक नवीन चेहरे जे खूप चांगलं काम करतात आहे समाजामध्ये, असे अनेक नवीन चेहरे आपल्यासारखे या प्रभागामध्ये आलेले आहेत आणि ते प्रभागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं काम करत आहेत. तर आपल्याबद्दल काय सांगाल? मी 2.5 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे. मी माननीय श्री शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले यांच्या नेतृत्वाखाली मला शिवसेना महिला आघाडी अध्यक्षाचं हडपसर विधानसभेवर पद भेटलं आणि त्यानंतर माझी कामाची सुरुवात झाली. मला राजकीय कोणताही वारसा नसताना देखील मी शिवसेना पक्षामध्ये मी पद घेतलं. माझे वडील भाऊसाहेब रणसिंग हे गेले 40 वर्ष केशवनगरमध्ये राहतात आणि त्यांचा मित्रपरिवार, परत माझं शिक्षण, माझं शाळा कॉलेज सर्व इथंच झाल्यामुळं माझा देखील मित्रपरिवार तसेच आमचे नातेवाईक हे पूर्ण प्रभाग क्रमांक 15मध्ये खूप आहेत. म्हणजे आपली जन्मभूमी आणि जवळपास कर्मभूमी हीच आहे म्हणायला? हो नक्की. मी उच्च शिक्षित आहे. माझं MCS झालेलं आहे, मास्टर इन कम्प्युटर सायन्स. जे शिवसेनामध्ये मी काम करत असताना मला माझ्या घरच्यांचा नेहमीच सपोर्ट भेटतोय. माझे सासूबाई, माझ्या चुलत सासूबाई ह्या उरुळीच्या सरपंच आहेत आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी देखील आज हडपसर विधानसभेमध्ये महिला आघाडी अध्यक्षाचं काम करत आहे आणि महिलांसाठी मी नेहमीच कार्यरत आहे. तसेच माझं शिवसेना पुणे शहर महिला मुक्ती मोर्चामध्ये देखील माझं पद आहे. तर ते या महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या मार्फत देखील आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 15मध्ये काम करत आहोत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना आमदारकीचे तिकीट भेटण्यासाठी मी 9 महिन्यात माझा चालू होता, प्रेग्नेंट होते मी. त्यावेळी मी आमच्या केशवनगर भागातील महिलांना घेऊन मी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि नानांसाठी त्यांना तिकीट भेटावे, आमच्या हडपसर विधानसभेवर भगवा फडकावा यासाठी मी देखील प्रयत्न केले होते. प्रभाग क्रमांक 15मध्ये मी महिलांसाठी शिवसेना महिला घरगुती उद्योग ग्रुप काढला होता आणि त्या माध्यमातून खूप साऱ्या महिलांना आज कामे भेटलेली आहेत.
आणि त्या महिला आज सक्षम झालेल्या आहेत. आज मी केशवनगरमध्ये जवळजवळ म्हणजे खूप सारे उपक्रम, मी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. जसं आपले जागतिक महिला दिनानिमित्त मी मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवले होते. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर असेल, असे अनेक उपक्रम मी राबवले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पंचकर्म शिबिर असेल, असे अनेक कार्यक्रम मी राबवलेले आहेत. महिलांच्या सुरक्षतेसाठी जनजागृती कार्यक्रम असतील, अशा अनेक कार्यक्रम आज आम्ही केशवनगरमध्ये राबवलेले आहेत. ताई, प्रभाग क्रमांक 15मधून आपण इच्छुक उमेदवार आहात. तर प्रभाग क्रमांक 15मध्ये काय तुम्हाला विषय काय वाटतात की काय होणं गरजेचं वाटतं अजून? प्रभाग क्रमांक 15मध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न आहे. तर जवळजवळ मला वाटतं एक वर्षापूर्वी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंडवा येथे आंदोलन केले होते महात्मा फुले चौकामध्ये. तर त्या आंदोलनाचे आता पडसाद उमटलेत की जेणेकरून आपला जो खराडी बायपासचा जो आहे तो उड्डाण पूल आता म्हणजे काम चालू आहे तिथे. तर ते लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 1 वर्षामध्ये कंप्लीट होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे भरपूर म्हणजे रहदारी यामुळे कमी होणार आहे. आणि लवकरच म्हणजे जर हे काम कंप्लीट झाले तर वाहतूक कोंडी आपल्या केशवनगर आणि आपल्या मांजरी भागामध्ये कमी होऊन जाईल आणि त्यामुळे नागरिकांना देखील दिलासा मिळेल. केशवनगर मांजरी भागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. तर बरेच म्हणजे लोकांना आपण टँकरची सुविधा आपण आपल्या पक्षाच्या मार्फत दिलेली आहे. तसेच ज्या स्लम एरिया असेल किंवा जे आपले मेन रोड असेल तर त्याचे ड्रेनेजची कामे, तसेच रस्त्याची कामे वगैरे ही शिवसेना पक्षाकडून प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली जो या भागामध्ये आम्हाला जो विकास कामासाठी निधी मिळाला तर त्याच्यातून भरपूर सारी कामे आमचे शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले आणि शासन नियुक्त नगरसेवक विकीदादा माने यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आमच्या केशवनगर मांजरी भागामधील जी पण रस्त्याची कामे असतील, ड्रेनेजची कामे असतील, तसेच जे आपल्या स्लम एरियामध्ये जिथे कधी म्हणजे आजपर्यंत रस्ता देखील व्यवस्थित नव्हता तर त्या भागात देखील आज रस्ता झालेला आहे. तर ही सर्व कामे आमच्या शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आज ही सगळी कामे व्यवस्थितपणे पार पडलेली आहेत. आणि या सर्व कामांसाठी मी स्वतः खूप वेळा निवेदन दिलेले आहेत नानांकडे आणि त्याचा पाठपुरावा देखील मी करत आहे. आणि असेच जर मला जर पक्षाकडून जर शिवसेना पक्षाकडून संधी भेटली तर नक्कीच मी या संधीचं सोनं करेल. आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मी जे पण आपल्या नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहे, रस्ता असो, पाणी असो, परत जे कचऱ्याचे व्यवस्थापन असो, तर या सर्व सुविधा नागरिकांना देऊन नागरिकांचे जीवन उच्चमान व्हावे यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. मला सांगा ताई, अनेक विषय तुम्ही आता या ठिकाणी मांडलेले आहेत. तर काय वाटतं आपल्याला, पक्ष आपल्याला या सगळ्या आपल्या कामाचं आजपर्यंत आपण सांगितलं, अनेक इथले विषय असतील, अनेक रस्त्याचे विषय असतील किंवा अनेक ड्रेनेजचे विषय असतील, स्ट्रीट लाईटचे विषय असतील, या अनेक विषय आपण नानांकडे मांडले. त्याचबरोबर प्रशासनाकडे आपण पाठपुरावा केला आहे. तर हे सगळे आपल्या कामाचा विचार करून आपल्याला वाटतं की शिवसेनेकडून आपल्याला नक्की संधी मिळेल? या सगळ्या कामांचा म्हणजे पाठपुरावा केल्यानंतर 100% नाना आमचा विचार करतील. कारण जवळजवळ 3 वर्षापासून मी पक्षामध्ये कार्यरत आहे आणि पक्ष नक्कीच माझा विचार करेल. आणि जे पण शिंदे साहेब नेहमीच म्हणतात की कार्यकर्त्यांना पुढं न्या म्हणजे तुम्ही पुढं जाता. तर त्या अनुषंगाने नक्कीच आमचे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे आमचा विचार करतील आणि आम्हाला ते संधी देतील आणि महानगरपालिकेमध्ये आम्हाला नक्कीच ते घेऊन जातील. निश्चितपणे ताई, आपण खरं तर या निमित्ताने आम्ही तुम्हाला आज एवढ्या शुभेच्छा देतो की आपण निश्चितपणे शिवसेना आणि आपल्या नावाची दखल घेऊन, आपल्या कामाची दखल घेऊन शिवसेना पक्षाकडून आपल्याला प्रभाग क्रमांक 15ची उमेदवारी मिळेल असे आम्ही शुभेच्छा तुम्हाला देतोच. पण त्याचबरोबर ही शुभेच्छा देत असताना नुसते तिकीटच नाही तर तिकीट मिळाल्यानंतर आपण या प्रभागामधून विजयी व्हाल आणि पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 15च्या अनेक अडचणी आपण तिथं त्या अडचणींवरती मात कराल किंवा अनेक प्रश्न इथले सोडवाल. अशा प्रकारे
प्रकारच्या मी शुभेच्छा आपणास देतो. आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.